नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष वाणिज्य सत्र चौथे, विषयाचे नाव व्यवसाय प्रशासन 2, प्रकरण दुसरे उत्पादकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील संकल्पना आहे उत्पादन गुणवत्ता वर्तुळे, ज्याला आपण काउन्सिल प्रोडक्ट क्वालिटी कंट्रोल असेही म्हणतो. व्यवस्थापन शास्त्रात 2 दशकांपूर्वी गुणवत्ता वर्तुळे या एका नव्या संकल्पनेची चर्चा सुरू झाली. साधारणतः 1962च्या आसपास जपानने गुणवत्ता वर्तुळे ही संकल्पना राबवून दर्जा व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली. गुणवत्ता वर्तुळांनाच मराठीत गुणवत्ता चक्र किंवा गुणवत्ता मंडळ असेही म्हणतात. जपानने ही संकल्पना राबविण्यास पुढाकार घेतला. गुणवत्ता वृद्धी वा नियंत्रणाचे गुणवत्ता वर्तुळ हे एक तंत्र आहे. जपानमध्ये ही गुणवत्ता वर्तुळे खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करताना आपल्याला दिसतात. गुणवत्ता वर्तुळाची व्याख्या आता आपण बघणार आहोत. एकाच विभागातील एका विशिष्ट पातळीवर काम करणारे कामगार स्वेच्छेने नियमितपणे एकत्र येऊन त्या गटातील कार्याविषयीच्या समस्या आणि अडचणी शोधून त्यावर विधायक चर्चा करतात. समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधून त्या उपायांच्या अंमलबजावणीसाठी सामूहिक प्रयत्न करणारी मंडळे म्हणजेच गुणवत्ता मंडळे होय. गुणवत्ता वर्तुळांमुळे सहभागी व्यवस्थापनाचे एक नवे दालन खुले झालेले आहे. कामगारांमध्ये संघभावना निर्माण करणारे हे दर्जा नियंत्रणाचे तंत्र ही जपानची देणगी मानली जाते. जपाननंतर अमेरिकेत 1974 मध्ये या तंत्राचा वापर झाला व भारताचा विचार केला तर भारतात सर्वप्रथम 1981 साली रामचंद्रपुरम येथील भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये गुणवत्ता वर्तुळे स्थापन करण्यात आली. भारतात आता शेकडो कंपन्यांमध्ये अशी गुणवत्ता वर्तुळे स्थापन झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील संकल्पना आहे समग्र किंवा एकूण किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, ज्याला आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट असेही म्हणतो. सन 1970 नंतर जनरल इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अभ्यास गटाने एक विशेष अभ्यास केला. या अभ्यास गटाचा निष्कर्ष असा होता की गुणवत्ता ही फक्त तांत्रिक दृष्टीने पाहावयाची बाब नसून ती एक व्यवस्थापकीय प्रणाली या दृष्टीने पाहायला हवी. गुणवत्तेसाठी व्यवसायाच्या विविध घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्यातून ध्वनित होत असते. हे विविध घटक म्हणजे व्यवसायाची रचना, विपणन, उत्पादन, मानवी संसाधन व्यवस्थापन, पुरवठादार संबंध आणि वित्तीय व्यवस्थापन इत्यादी होय. जनरल इलेक्ट्रिकल कंपनीने गुणवत्ता ही व्यापक संकल्पना म्हणून राबवायला सुरुवात केल्यानंतर समग्र गुणवत्ता ही नवी संकल्पना उदयास आली. समग्र गुणवत्तेत एकूण प्रणाली महत्त्वाची मानली जाऊ लागली. समग्र गुणवत्तेत प्रणाली, पद्धती आणि साधने ही सर्व महत्त्वाची मानली गेलेली आहे. समग्र गुणवत्ता प्रणाली म्हणजे ग्राहकाचे संपूर्ण समाधान करण्यासाठी संघटनेतील प्रत्येकाने सातत्यपूर्ण सुधारणांसाठी परिश्रम करणे होय. अशी समग्र गुणवत्ता प्रणालीची एक सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाच्या व्याख्या आता आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे जेम्स रॅम्प यांच्या मते संपूर्ण गुणवत्ता ही लोकांवर केंद्रित व्यवस्थापन पद्धती असून तिचा उद्देश खर्चात सातत्याने कपात करून ग्राहकांच्या समाधानात सतत वाढ घडवून आणणे हा असतो. दुसरी व्याख्या आहे जॉन गिल्बर्ट यांची. जॉन यांच्या मते संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन ही अशी एक प्रक्रिया आहे की जिची मांडणी ग्राहकांच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करून, अडचणींना प्रतिबंध करून, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये गुणवत्तेशी बांधिलकी निर्माण करून आणि खुल्या निर्णय पद्धतींची निर्मिती करून केली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, समग्र गुणवत्तेची तत्वे आता आपण बघणार आहोत. प्रिन्सिपल्स ऑफ टोटल क्वालिटी. यामध्ये पहिले तत्व आपण सांगू शकतो की ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणे. दुसरे तत्व आहे सहभाग व संघकार्य. तिसरे तत्व आहे कर्मचाऱ्यांचा सहभाग व त्यांचे उत्थापन करणे. चौथे तत्व आहे सातत्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे व शिक्षण देणे.
व शेवटचे तत्व सांगण्यात आलेले आहे की समग्र गुणवत्ता व्यवस्थापनामध्ये ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. आता आपण समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाचे काही फायदे बघणार आहोत. त्यातील पहिला फायदा आहे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेचे मूल्य उंचावल्यास समग्र गुणवत्ता व्यवस्थापनामुळे हातभार लागत असतो. दुसरा फायदा आहे की समग्र गुणवत्ता व्यवस्थापनामुळे व्यवसाय संघटनेतील सर्व मनुष्यबळ सहभागी करून घेतले जात असल्याने त्यांना अभिप्रेरित केले जाते. शिवाय या मनुष्यबळाची कार्यनिष्ठाही यामुळे उंचावत असते. पुढील फायदा आहे सर्वांना प्रक्रिया आणि प्रक्रियेतून मिळणारे निकाल याबद्दलची निश्चित कल्पना समग्र गुणवत्ता व्यवस्थापनामुळे येऊ शकते. व शेवटचा फायदा आहे समग्र गुणवत्ता व्यवस्थापनामुळे ग्राहक व व्यवसाय संस्था दोघांचाही आर्थिक फायदा यामुळे होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढील संकल्पना आता आपण बघणार आहोत क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, ज्याला आपण म्हणतो QCFI. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही एप्रिल 1982 मध्ये स्थापन झालेली ना नफा ना तोटा, नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावरील अराजकीय संघटना आहे. या संघटनेचे मुख्यालय हैदराबाद येथे असून गुणवत्ता वर्तुळ चळवळ भारतात अधिक भक्कम बनविणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. संघटनांमध्ये गुणवत्ता वर्तुळे उभारण्याविषयी जागरूकता आणणे आणि त्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचे विकसन करणे हे QCFI चे मुख्य उद्दिष्ट आहे. सुरुवातीला हे उद्दिष्ट उद्योगधंद्यांपुरतेच मर्यादित ठेवण्यात आलेले होते. ते आता अन्य संघटनांसाठीही व्यापक करण्यात आलेले आहे. भारतासारख्या विकसनशील देशात गुणवत्ता वर्तुळे चळवळीला चांगले भवितव्य असून या चळवळीचा चांगला परिणाम साधला जाऊ शकतो, ही क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाची धारणा आहे. लोकसंख्या वाढीचा धोकादायक वेग असलेल्या व खंडप्राय आकाराच्या भारतासारख्या देशात विकास साधणे हे काही सोपे काम नाही. भारतात निरक्षरता मोठी आहे. मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्या अनारोग्यदायी स्थितीत खेड्यांमध्ये राहत आहे. हुंडा, जातीयवाद, जमातवाद, गरीब श्रीमंत हे भेद यासारख्या सामाजिक समस्याही देशात मोठ्या प्रमाणात आहेत. अशा देशात गुणवत्तेबद्दल आस्था निर्माण करणे हे एक आव्हान आहे. लोकांच्या सामूहिक सहभागाशिवाय, निष्ठेशिवाय आणि समूह शिक्षणाशिवाय समग्र गुणवत्ता विकास साधणे शक्य नसते. त्यासाठी गुणवत्ता वर्तुळ संकल्पनेचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. QCFI ने भारतातील काही खेड्यांमध्ये त्यासाठी केलेल्या प्रयोगांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालेले आहे. हैदराबाद जवळील सिकंदराबाद येथे स्वतःच्या मालकीच्या प्रांगणात QCFI उभी असून अध्यक्ष हे त्यांच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. या कार्यकारी मंडळाअंतर्गत कार्य चालत असते. अनेक संस्थांनी त्यांच्या संघटना अंतर्गत गुणवत्ता वर्तुळे स्थापन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया मार्फत काही सेवा सुविधा पुरवल्या जात असतात. त्यात प्रथम आपण सांगू शकतो की QCFI चा मुख्य हेतू गुणवत्ता वर्तुळ चळवळ चालविणे हा असल्याने त्यांच्या मार्फत गुणवत्ता वर्तुळातून गुणवत्ता व्यवस्थापन साधण्याचे कार्य केले जाते. दर्जा सुधारणा संघ उभारण्याचे कार्य QCFI करत असते. QCFI मार्फत सिक्स सिग्मा ची अंमलबजावणी होत असते. पुढील सुविधा आहे की समस्या सुलभीकरण व निरस्तीकरण तंत्रे मार्फत शिकवली जात असतात. पुढील सुविधा आहे 5S किंवा आणि कायझनचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया QCFI मार्फत पार पाडत असते. ISO 9000, 2000 आणि ISO 14000 ची प्रक्रिया करण्यास सहाय्य करत असते. QCFI मार्फत इंग्रजी, हिंदी व प्रादेशिक भाषांमध्ये गुणवत्तेसंबंधी शैक्षणिक व प्रशिक्षण साहित्य तयार केले जाते. QCFI तर्फे क्वालिटी सर्कल इंडिया हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. त्याद्वारे ज्ञान प्रसार साधला जात असतो. मे 2000 पासून QCFI मार्फत त्यांच्या सभासदांसाठी QCE मॅगझिन हे मासिक प्रसिद्ध केले आहे.
संघटनांतर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात. नियमितपणे अशा कार्यशाळा QCFI च्या मुख्यालयात किंवा विभागीय कार्यालयात घेतल्या जात असतात. या होत्या क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणवत्ता वर्तुळ म्हणजे काय या संज्ञेचा अर्थ समजावून घेतलेला आहे. विविध व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. तसेच समग्र किंवा एकूण किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय, ही एक व्यवस्थापकीय प्रणाली कशी आहे, हेही आज आपण समजावून घेतलेले आहे. तसेच संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाच्या विविध व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे. संपूर्ण गुणवत्तेची विविध तत्वे जी आहेत तीही आज आपण अभ्यासलेली आहेत. संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचे विविध फायदे आज आपण अभ्यासलेले आहेत. त्याचप्रमाणे क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही संकल्पना काय आहे, हिची स्थापना कशी झाली, हेही आपण समजावून घेतलेले आहे. तसेच क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधांचाही आज आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणी आज आपले उत्पादकता हे प्रकरण इथे संपलेले आहे. धन्यवाद.